नाही ग, कसं जाणार? का? तू तर बोलत होतीस की लग्नानंतर सगळ्यात आधी नवऱ्यासोबत मुंबई फिरायला जाईल. मग काय झालं? जायचं तर आहे, पण अगं ह्यांच्या कामांमुळे वेळच नाही मिळत कुठे जायला. अगं थोड्या वेळाने फोन करते. चल. ठीक आहे चालेल. जायचंय. नाही हो, कुठेच नाही. ठीक आहे, नको सांगू मग. एक स्वप्न होतं सांगा. की लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबई फिरायला जायचं आणि मरीन्सला बसून तिथला सनसेट पाहायचा. निघूया उद्या. चला निघूया उद्या. असं कसं अचानक? ते बघेन माझे मी. मग कशी वाटली मुंबई? धावतीये. स्वप्नांचं शहर आहे ना, धावती तर असणारच. काय हो, इथे खरंच होतात का हो स्वप्न पूर्ण? का तुझं नाही झालं स्वप्न पूर्ण? आधी कधीच नव्हतं वाटलं की एखादी अनोळखी व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल आणि माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल. मी खुश आहे तुमच्यासोबत. आय लव्ह यू सो मच. घ्या. ना तुला काहीतरी सांगायचं होतं, तुझ्यासाठी आणलेलं. खूप जेवली आज, मूड नाहीये. ऐक ना, मला नाही ऐकायचं. अगं पण कॉलेजच्या वेळेत कुठलाही असू दे, मला फरक नाही पडत. आय एम सॉरी. मला माहितीये ही गोष्ट मी तुला आधीच सांगायला पाहिजे होती, पण राहून गेलं सांगायचं. हसायला काय झालंय? आता तर चिडलेली तू. ठीक आहेस ना? मी ठीक आहे, पण तुम्ही काय इतके सिरियस होताय? राग आलेला ना तुला? सुरुवातीला राग आलेला तुमचा, पण जसं जसं पत्र पुढे वाचत गेली शांत. ऐक, मी फाडून फेकून देतो. काही गरज नाहीये. एक मिनिट. का बोलू, कसं सांगू, काहीच सुचत नाहीये. शाळेपासून तू मला आवडतेस, पण आजपर्यंत कधी सांगायची हिंमतच नाही झाली. वा, बास कर ना, दे इकडे, मी फेकून देतो ते. काही गरज नाहीये. थांबा एक मिनिट. आजपर्यंत कधी सांगायची हिंमतच झाली नाही आणि अजूनही होत नाहीये, म्हणून असाइनमेंटच्या नोटबुक मध्ये लेटर टाकतोय. कारण काल मॅडम तुला कम्प्लिशन वरून रागवल्या, ते मला सहन नाही झालं. काय तर तुमच्याकडे असाइनमेंट्स तरी दिल्या का? असाइनमेंट गेला तिच्यापर्यंत, पण ती मित्रावर इम्प्रेस झाली माझ्या. कसं? कारण त्याने त्याच्या नावाखाली असाइनमेंट दिलं तिला, आणि रिटर्न येऊन हे लेटर मलाच दिलं आणि बोलला की तिला राग आलाय मी लेटर दिलं म्हणून.